संतोष भाऊ दप्तरी यांना मी विनंती करेल त्यांनी कृपया मुख्य मंचावर जायचंय आणि प्रेम द्विवेदी आणि राकेश यांच्या कामगिरीसाठी त्यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्यांना सुपूर्त करायचा आहे. आणि आपण पाहतोय मुख्य मंचावर या आता आपल्याला मात्र मी नितीन भाऊ कुलकर्णी यांना विनंती करेल कृपया आपण सुद्धा नवीन सामन्याला सुरुवात झाली आहे. RU11 वर्सेस जोशी वॉरियर्स. पहिला फटका खेळलेला दिसतोय. एक हातामध्ये हा जेल टिपलेला आहे. रिप्ले लाईव्ह रिप्लेच्या माध्यमातून आपण हे बघू शकतात. एका हाताने आंबा तोडलेला दिसतोय. बघा रिप्ले मध्ये आपल्याला दिसतंय चांगला फटका खेळला होता आणि एका हातात हा अद्भुत जेल पकडला आहे. या कामगिरीसाठी असं वाटतंय की या खेळाडूंची गरज पॉइंटच्या दिशेला आहे. सध्याच्या घडीला मात्र ते आपल्याला लॉंग ऑनला दिसत आहेत. हरकत नाही, असल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र व्हायला हवं एवढं मात्र आपली इच्छा असेल. नवीन बॅट्समन लवकरात लवकर मैदानात जातील आणि या इनिंगची सुरुवात एक्झॅक्ट 11 वाजता सुरुवात झालेली आहे. अकरा वाजायला 2 मिनिटं कमी असताना या इनिंगची सुरुवात झालेली आहे. 10:58. टॉप एज लागलेला होता. यावेळेस चांगला फटका खेळताना आपल्याला दिसत आहेत. लॉगॉसी मारेशेकडे मात्र चेंडू जातोय. या सामन्याचा हा पहिला षटकार इथं आपण बघतोय. श्रेयस यांच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. यावेळेस मात्र हलक्या हाताने हा फटका खेळला. सिंगल धाव वेगाने पूर्ण केली आहे. ओव्हर थ्रो होताना देखील आपण बघतोय दुसरी धाव घेण्यासाठी इंटरेस्टेड होते. दुसऱ्या बाजूने श्रेयस यांनी मात्र नकार दिला.
5 चेंडूत 8 धावा आतापर्यंत झालेल्या दिसत आहेत. एक गडी बाद. शेवटचा चेंडू असेल आणि यावेळेस अक्रॉस द लाईन जाऊन पुन्हा एकदा अमित शर्मा यांच्या बॅट मधनं येतोय दमदार शॉट. षटकार येतोय. अप्रतिम असा हा शॉट आपण बघतोय लाईव्ह रिप्लेच्या माध्यमातून. एकदम दमदार शॉट. स्क्रीजचा चांगला वापर केला, शरीराचा तोल व्यवस्थित सांभाळला आणि चेंडूतला मात्र फेकून दिलंय सीमारेषा पार. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. अतिरिक्त धाव जुडते. अतिरिक्त धावेसोबत संघाची धावसंख्या पोहोचते 15 धावांवर. आणि तसंच आपण पाहत आहोत बहुभाषिक ब्रह्मक्रीडा व सांस्कृतिक मंडळ द्वारा आयोजित श्री भगवान परशुराम चषक पर्व 4. आणि आपल्या या संस्थेचा पत्ता आहे भाग्योदय सोसायटी, गणेश कॉलनी, जळगाव. रजिस्टर नंबर 341/2023. आणि आपल्या या संस्थेचे अध्यक्ष माननीय दीपक भाऊ जोशी, उपाध्यक्ष अजितदादा नांदेडकर, सेक्रेटरीच्या रूपात आपल्याला दिसत आहेत शिवप्रसाद शर्मा. हलक्या हाताने फटका खेळला होता, डॉट बॉल. कोषाध्यक्षाच्या रूपात आपल्याला दिसत आहेत कैलासजी पांडे, सहसचिव तुषार चौबे आणि यांच्या सर्वांच्या साथीला राजेश कुलकर्णी, अनिल भारद्वाज. तसेच यावेळेस फटका चांगला खेळला आहे. गॅप मधून चेंडू मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला जातोय आणि आपल्या आयोजन समितीतील मुख्य सदस्यांपैकी एक पांडेजी यांनी हा चेंडू मात्र पकडला आहे. तर बघा, आपल्याला बॅनर आणि अनमोल सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आपल्या जळगाव नगरीचे आमदार राजूमामा भोडे. यावेळेस आपण फटका बघतोय. तर बघा, आपण गोलंदाजीला बघत आहोत जयेश कुलकर्णी. जर यांनी हॅट्रिक घेतली तर एएस स्पोर्ट्स संचालक भूषण भाऊ चित्ते यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि जसं पारितोषिक जाहीर करण्यात आलं त्या दरम्यान आपण बघतोय तगडा षटकार आलाय. अजूनही एक षटक मात्र जयेश यांचं बाकी आहे. तर रोख पारितोषिकची मात्र सुवर्ण संधी त्यांच्यासाठी आहे. एएस स्पोर्ट्स मॅन ऑफ द मॅच सुद्धा झाले या सामन्याचे, तरी देखील त्यांना 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या सामन्यात जयेश कुलकर्णी सामनावीर अथवा 3 विकेट, 3 लगातार विकेट म्हणजेच हॅट्रिक दोघींपैकी एकही किताब आपल्या नावावर करत असतील तर एएस स्पोर्ट्सचे संचालक भूषण चित्ते यांच्याकडून असणार 1001 रुपयाचं रोख पारितोषिक. अविनाशजी नांदेडकर, क्वालिटी कन्स्ट्रक्शन, धनंजय जगादार,
तर बघा एक महत्वाची सूचना आलेली आहे. आपल्या या स्पर्धेचे बॉलचे स्पॉन्सर एस स्पोर्ट्स प्रोप्रायटर भूषण चित्ते यांच्याकडून बेस्ट बॅट्समन थर्ड अंपायर घेतलेला आहे. अबाउट द वेस्ट साइड चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय मागण्यात आलेला आहे. तर एस स्पोर्ट्सचे संचालक भूषण चित्ते यांच्याकडून स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाला मिळणार एक ब्रँडेड बॅट, सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला मिळणार ब्रँडेड शूज आणि या स्पर्धेच्या मॅन ऑफ द सिरीजला 70-70 या ब्रँडचं फुल किट ज्यामध्ये असणार आहे टी शर्ट, पॅन्ट आणि कॅप. तर थँक्यू भूषण, थँक्यू एस स्पोर्ट्स. यानंतर आपले अनमोल सहकार्य दायमा मार्केटिंग, राहुल दायमा, हॉटेल जय बोले, हरिओम शर्मा. इट्स अ नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. संजीवनी पितांबरी आउटलेट, सौ बिंदिया नांदेडकर, MS कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड, श्री मनोज शर्मा, विराज फोटोग्राफी, श्री प्रकाश मुळे, यावेळेस आपण चेंडू पाहतोय. चांगला फटका खेळला होता. सिंगल धाव येते. लोअर फुल टॉस बॉल, ऑफ साइडचा चेंडू ज्याला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेल टिपण्यात आलेला आहे. अमित शर्मा यांची मात्र इथे विकेट येते आणि कुठे ना कुठे जोशी वॉरियर संघाला मात्र इथे झटका बसताना आपण पाहतोय. हॅलो, आपल्याला सहकार्य करणारे जलसेवा ज्यांनी पुरवलेले आहे KS लॉजिस्टिक्स, श्री कुलदीप शर्मा, प्रभादीप एंटरप्राइजेस, श्री संग्राम जोशी, सोबतच आनंद शर्मा आणि विकास शर्मा. यानंतर विराट इव्हेंट्स मंगलम लॉन, श्री तुषार चोबे आणि त्यांच्या साथीला श्री सचिन सोनार. आणि तसंच आपल्या या स्पर्धेला अनमोल सहकार्य लाभलंय ते म्हणजे भरतदादा अमलकर. या दरम्यान आपण बघतोय फटका चांगला खेळला होता, चौकार. इथे पंचांचा इशारा येतोय, हा चौकार असेल. चौकाराच्या मदतीने धाव संख्या पुढे जाताना आपण पाहतोय. तसंच विशेष सहकार्यामध्ये श्री भरतदादा अमलकर, श्री राहुल दायमा, श्री प्रतीक जोशी. होते 43 धावांवर पोहोचतोय संघ. चला फटका पुन्हा एकदा सीमारेषा पार जातोय.
चौकार इथे येतोय. आपण रिप्ले मध्ये बघू शकतात समोरच्या दिशेला एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चांगला फटका खेळला होता आणि हा चेंडू अडवू शकत होते, परंतु मिसफिल्डच्या मदतीने मात्र 4 रन संघाच्या धावसंख्येत वाढतील. 48 धावा, 2 गडी बाद. यावेळेस फुल टॉस बॉल ताकदीने खेळलाय, फटका जातोय कुठे आणि फटका इतक्या दूर जातोय की 6 धावा मात्र नक्कीच मिळतील. पुन्हा एकदा फटका मात्र हवेत जातोय, पुन्हा एकदा समोरच्या दिशेला इथे षटकार इथे येताना आपण पाहतोय. खराब चेंडूंचा चांगला समाचार घेताना दिसतायत आपल्याला फलंदाज. आक्रमक अशी फलंदाजी करताना आपण पाहतोय. मागच्या 2 चेंडूत आपण बघितलं बॅक टू बॅक षटकार आले, त्याआधी आपण एक चौकार देखील बघितला होता. तर कुठे ना कुठे धाव गतीला वेग देताना दिसतायत श्रेयस. या आधीचं हे षटक म्हणजेच योगेश यांचं हे षटक चांगलंच महागडे ठरताना आपण पाहतोय. 1 षटकात 22 धावा आतापर्यंत या षटकामधून आलेल्या आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा. पहिला बॉल आपण बघितला, हलक्या हाताने डिलिव्हरी केली होती. डॉट बॉलच्या रूपात पहिला बॉल येतोय, निर्धाव चेंडू. यावेळेस फटका आपण बघितला, हलक्या हाताने खेळला होता कव्हर्सच्या दिशेला. श्रेयस आता पुन्हा एकदा येते स्ट्राईकला. 12 चेंडूत 37 धावा श्रेयस आपल्याला खेळताना दिसत आहेत. सध्याची धावगती आपण पाहतोय 14.8. तर जवळपास 14 धावा प्रति ओव्हर अशी संघाची धावसंख्या चालते. यावेळेस मात्र चेंडूला लिव केलं, डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यष्टी रक्षकांकडून जोरदार अपील केली जाते, नॉट आउट. पंचांकडून मात्र कुठल्याही प्रकारचा इशारा नाहीये, पंच मुळीच इंटरेस्टेड नाही. तसंच आपल्या या स्पर्धेला लाभलेली आयोजन समिती, मॅनेजमेंट कमिटी पुढील प्रमाणे असणार आहे. दीपक जोशी, अजित नांदेडकर, शिवप्रसाद शर्मा. स्टेप आउट कडून मोठा फटका खेळलाय, चेंडू जातोय कुठे, पुन्हा एकदा येत आहे. 6 धावांसाठी हा फटका खेळलेला दिसतोय. श्रेयस यांच्या बॅट मधून हा षटकार येतोय आणि षटकारासोबत श्रेयस पोहोचत आहे 43 धावांवर. आपली आयोजन समिती शिवप्रसाद शर्मा, कैलास पांडे, तुषार चौबे, राजेश कुलकर्णी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला अजूनही इथून पुढे 9 सामने पूर्ण करायचे आहेत. तर 9 सामन्यांच्या हिशोबाने मात्र आपला ओव्हर रेट असायला हवा. पाच षटकांच्या समाप्तीनंतर
69 धावा, 2 गडी बाद. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा, 2 गडी बाद. अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी. श्रेयस पोहोचत आहेत 16 चेंडूत 43 धावांवर. त्यांना सध्याच्या घडीला साथ देत आहेत जितू उपाध्ये, 3 चेंडूत 2 धावा. आणि स्कोरिंग मध्ये आपल्या सर्वांची मदत करतायत ते म्हणजे आपले ऑनलाईन स्कोरर मित्र साद शेख. पहिला चेंडू आपण बघितला डॉट बॉल. पहिले 2 चेंडू आपण पाहतोय 6व्या षटकातले 2 निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल, अतिरिक्त धाव जोडते. शुक्ला यजुर्वेदी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष माननीय सुशांत भाऊ नाईक इथं आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी शब्दसुमनांनी खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. तसेच मी त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया मुख्य मंचावर विराजमान व्हायचंय आणि आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे आणि आपल्या या ब्राह्मण प्रीमियर लीग पर्व 4चा मात्र आनंद घ्यायचा आहे. फुलटॉस बॉल हलक्या हाताने खेळला होता, फक्त दिशा दाखवली होती आणि या सिंगल सोबत श्रेयसचं अर्धशतक पूर्ण होतंय. 20 चेंडूत 50 धावा श्रेयस याच्या बॅट मधून आलेल्या आहे. उत्तुंग असे फटके देखील आपण श्रेयस याच्या बॅट मधून बघितले होते. मॅनेजमेंट कमिटीमध्ये आपण पाहत आहोत राजेश कुलकर्णी, अनिल भारद्वाज, शशी व्यास आणि एक उत्कृष्ट कॅच होताना आपण पाहतोय. रनिंग करून चांगलं ग्राउंड कव्हर केलं होतं आणि आपल्या सुरक्षित हाती झेल टिपलेला आहे. रिप्ले आपण बघू शकतो. हे गोलंदाज आले ऑफ साइडला, चांगला चेंडू टाकला, फुलर लेनचा बॉल होता, चांगला फटका फिरवला होता परंतु फटका उंच हवेत गेला होता. अंतर मात्र तेवढा कापू शकला नाही हा चेंडू आणि एक चांगला झेल टिपण्यात आलेला आहे. चला, नवीन फलंदाजाने लवकरात लवकर मैदानात यायचे. आपली मॅनेजमेंट कमिटी शशी व्यास, चेतन तिवारी, जयेश कुलकर्णी, तुषार कुलकर्णी, महेश दीक्षित, रोहित शर्मा, पंकज पुरोहित, सौरव उपाध्याय, अभिषेक शर्मा, किशोर जाजडा, सतीश पांडे, सुमित पंडित, कान्हा जोशी आणि सुनील तिवारी. यावेळेस फटका आपण पाहतोय. ड्राईव्ह केला होता चेंडूला, सिंगल धाव घेत आहेत. तर आपल्या या सर्व आयोजन समितीचं खूप खूप मनापासून आभार समस्त ब्राह्मण समाजातर्फे. कारण अलीकडेच या मैदानावर प्रशासनाचा कृषी मेळावा चालू होता, तेव्हा आपण बघितलं की मैदान हे अतिशय व्यस्त होतं. या व्यस्त वेळापत्रकातून 1 दिवसात मात्र या संपूर्ण स्पर्धेला उभं केलेलं आहे. संपूर्ण मैदानाचं नियोजन तयार केलेलं आहे.
6 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा 3 गडी बाद. आणि या मैदान उभारणीच्या कार्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण हातभर जो लावला तो म्हणजेच अशफाक बागवान सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. यावेळेस फटका आपण बघतोय सरळ खेळला होता, सरळ दिशेला जाताना आपण पाहतोय साईड स्क्रीन जवळ. आणि आपल्या साईड स्क्रीनचे प्रायोजक आहेत प्राची सीट्स. साईड स्क्रीनचे आपले प्रायोजक प्राची सीट्स आणि प्राची सीट्सचे प्रोप्रायटर आहेत श्री कुणाल अत्री. जयेश कुलकर्णी यांच्याकडून 7वं षटक आपल्याला प्रगतीपथावर दिसतंय. तिसरा चेंडू घेऊन येतील जयेश. जोरदार फटका लगावला होता, चेंडू जातोय गॅप मध्ये, पंचांचा इशारा येतोय, 4 रन. चांगला फटका खेळला. तर चौथ्या 5व्या यष्टीवर हा चेंडू होता. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर हा फटका खेळला. 4 रन येताना आपल्याला दिसत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेला. बीट होताना आपण पाहतोय. त्या दरम्यान आपण बघतोय यावेळेस मात्र चेंडू नियमावलीच्या रेषेपासून दूर. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडते. समोरच्या दिशेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षणात प्रयत्न मात्र केलेला होता परंतु षटकार वाचवू शकलेले नाहीत. षटकार इथे येताना आपण पाहतोय. तर दमदार असा हा फटका जातोय 6 रनांसाठी. हॅलो हॅलो 7 षटकांची समाप्ती, 91 धावा 4 गडी बाद. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा 4 गडी बाद. चला सामना सुरू करायचा आहे. सहा चेंडू शेवटचे 91 धावांवर पोहोचताना दिसतो आपल्याला स्कोअर. चांगला फटका खेळलेला दिसतोय. फटका जातोय कुठे आणि निर्मनुष्य क्षेत्रामध्ये हा चेंडू टप्पा पडलेला आपल्याला दिसतोय. आणि त्या दरम्यान मात्र 2 धाव पूर्ण केलेले आहेत. 93 धावांवर पोहोचतोय संघ.
इट्स अ लीगल बॉल. श्रेयस करत आहेत 24 चेंडूत 59 धावांवर फलंदाजी. आता यावेळेस मात्र पंचांचा इशारा नक्की येणार. या चेंडूला मात्र आपण वाचवू शकत नाही. नियंत्रण सुटलेला हा चेंडू होता. समोरच्या दिशेला मात्र दमदार असा हा फटका लावला. सौरभ यांच्या बॅटमधनं येतोय हा षटकार. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू घेऊन येतील षटकातल्या चौथ्या चेंडूच्या रूपात. पाचवा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस मात्र तेवढं चांगलं जज करता आला नाही सौरभ यांना. तर बघा सौरभ यांची मनशा मात्र साफ होती. 2 रन मिळून गेलेले आहेत. सौरभ यांच्याकडे स्ट्राईक असेल शेवटच्या चेंडू देखील, शेवटच्या चेंडूसाठी देखील. शेवटचा बॉल त्याला पोहोचवलंय मात्र सीमा रेषा बाहेर. षटकार येतोय. षटकारासोबत 75 धावांवर पोहोचतायत श्रेयस आणि पहिल्या इनिंगची होते समाप्ती. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 116 धावा 4 गडी बाद. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 116 धावा 4 गडी बाद. चला क्षेत्ररक्षण संघाने आपला मैदान इथं सोडायचं आहे. विनंती करेल. 117 धावांचं असेल लक्ष्य. पुढच्या सामन्यासाठी मी विनंती करेल BN रॉयल्स वर्सेस एकविरा रायडर्स. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल कृपया आपण लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर यायचंय.
स्पर्धेचे ते टायटल स्पॉन्सर देखील आहे. त्यांचे संचालक माननीय श्री हरीश भाऊ उपाध्याय यांचं इथं आगमन झालेलं आहे. हरीश भाऊ, आपलं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत असेल. आपल्याला मी विनंती करेल, कृपया आपण मुख्य मंचावर बसून आमच्या या मंचाची शोभा वाढवायची आहे. आणि माननीय अजितदादा नांदेडकर यांना विनंती करेल, त्यांनी देखील मंचावर यायचंय. हरीशदादा यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी मात्र अजितदादांना मी विनंती करेल, कृपया आपण देखील मुख्य मंचावर यायचंय. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र इथे सफलता हाती लागलेली आहे. दुष्यंत यांचा मात्र विकेट जाताना आपण पाहतोय. चांगल्या लेंथचा बॉल होता, फुलर लेंथवर फटका जोरदार फिरवला होता, परंतु झेल टिपलेला आहे. आपण पाहत आहोत ब्राह्मण समाज प्रीमियर लीग पर्व चौथे, श्री भगवान परशुराम चषक पर्व क्रमांक 4. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू टॅप केला. डॉट बॉल आपण पाहतोय. अकरा वाजून 41 मिनिटाला या इनिंगची सुरुवात झालेली आहे. यावेळेस चेंडू फाईन लेगच्या दिशेला जाताना आपण पाहतोय. पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतोय. 4 रन. फक्त दिशा दाखवली आणि मनगटाच्या जोरावर मात्र हा चौकार येतोय. मनगटाचा चांगला वापर करताना दिसत आहेत विशाल, आणि ताकदीपेक्षा युक्तीचा देखील वापर करतायत. याआधी आपण बघितलं फाईन लेगवर एक चौकार काढला, त्यानंतर मात्र मनगटाच्या जोरावर फ्लिक करून चौकार वसूल केला. तर पहिल्या षटकाची समाप्ती होते 13 धावा 1 गडी बाद.
42 चेंडूत 104 धावांची आवश्यकता असेल अजूनही, तर सेट होण्यासाठी मात्र आपल्याला टाइम नाहीये. फटके आपल्याला जोरदार खेळायचे. इट्स अ सिक्सर. अखूळ टप्प्याचा बॉल चांगला पुल केलाय. डीप मिड विकेटच्या दिशेला हा फटका जाताना आपण पाहतोय 6 रनांसाठी. यावेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एज लागलेला आपण पाहतोय. मागील दिशेत जात होता हा चेंडू सीमारेषेकडे, परंतु क्षेत्ररक्षकाचं मात्र इथे चांगल्या रीतीने संरक्षण करण्यात आलं. यावेळेस मात्र फटका फुल फ्लो मध्ये खेळलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चौकार इथे येताना आपण पाहतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहू शकतात. चांगला चेंडू टाकला होता. फुलर लेगचा बॉल होता आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला हा चौकार जाताना आपण बघितला. यावेळेस आतापर्यंत आपण बघितलं मागील जे 4 चेंडू होते ते ऑन द बॉडी लाईन ठेवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र फलंदाजापासून दूर घेऊन गेले चेंडूला. वाईड बॉल येतोय, पंचांचा इशारा. यावेळेस अक्रॉस द लाईन जाऊन चांगला फटका खेळताना दिसताय. स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये हा फटका जाताना आपण बघितला. आणि हवाई यात्रामधून मात्र चेंडूला पाठवलंय षटकारासाठी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा, 1 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा, 1 गडी बाद. यावेळेस चांगला फटका खेळलेला दिसतोय, परंतु सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि जेल टिपण्यात आलेला आहे. गुडलाईनचा बॉल होता, चांगल्या रीतीने खेळला आणि जेल टिपण्यात मात्र कुठल्याही प्रकारची चूक नाही. बाद होतील फलंदाज. विशाल दिसतायत आपल्याला 22 धावांवर.
तिसरा षटक घेऊन आलेला आहे हर्ष. पहिल्याच चेंडूवर मात्र आपल्या संघाला यश मिळवून दिलंय. हा फटका पुन्हा एकदा आपल्याला फाईन लेगच्या दिशेला जाताना दिसतोय. आपले स्पॉन्सर आनंद शर्मा आणि विकास शर्मा यांच्या फ्लेक्स कडे जाताना हा चौकार येतोय आणि पंचांचा इशारा देखील आहे सोबत. नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आपण सर्व पाहत आहोत बहुभाषिक ब्रह्म क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित श्री भगवान परशुराम चषक 2026 आणि आपल्या मुख्य स्पॉन्सर ज्यांनी आपल्याला अनमोल सहकार्य केलेलं आहे ते म्हणजेच आमदार राजमोहा भोडे, प्रतीक गॅस एजन्सी अविनाश नांदेडकर, क्वालिटी कंस्ट्रक्शन धनंजय जकातदार, दायमा मार्केटिंग राहुल दायमा, हॉटेल जयबोले हरिओम शर्मा, संजीवनी पितांबरी आउटलेट सौ बिंदिया नांदेडकर, MS कॉन्ट्रॅक्ट प्राइवेट लिमिटेड श्री मनोज शर्मा, विराज फोटोग्राफी श्री प्रकाश मुळे. तर बघा पहिले स्टंपाच्या बाहेर जाऊन उभे होते आणि फटक्याला मात्र चांगल्यारीत्या कनेक्ट केला. चेंडू जातोय षटकारासाठी आणि आपण बघत आहोत की पहिलेच अक्रॉस द लाईन येऊन उभे होते. चांगला फटका खेळला. चेंडू जातोय प्रेक्षक वारीला आणि आपण स्क्रीन मध्ये बघू शकतात पक्षाचं एक विहंगम दृश्य आपल्याला या कॅमेरामध्ये दिसत आहे आणि हे दृश्य आपल्याला दाखवत आहेत कॅमेरामॅन ललित चव्हाण यांच्याकडून. हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते आणि असं आपलं हे मैदान शिवतीर्थ जळगावचं ऐतिहासिक मैदान शिवतीर्थ मैदान. अनेक क्रिकेटचे सामने या मैदानाने पाहिले आहेत. अनेक राजकारण्यांच्या सभा या मैदानाने पाहिल्या आहेत. अनेक शासनांचे उपक्रम या मैदानाने पाहिले आहेत. अनेक जोडप्यांचे विवाह देखील या मैदानाने बघितलेले आहेत. असं आपलं हे अतिशय सुंदर अप्रतिम अविश्वसनीय शहराच्या मध्यवर्तीय भागात असलेलं आपलं हे शिवतीर्थ मैदान. त्या दरम्यान आपण पाहतोय 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 61 धावा 2 गडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा 2 गडी बाद. अजूनही 5 षटक शिल्लक असतील. धाव संख्या मात्र 61 जबरदस्त पुढे येताना आपल्याला दिसते. वेगाने पुढे जाताना दिसते. विशाल मात्र घातक
अंदाजात फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत 10 चेंडूत 41 धावांपर्यंत पोहोचतायत विशाल. चांगला चेंडू आलाय पहिला तरी डॉट बॉल येतोय कारण विशाल ज्या अंदाजात खेळत आहे त्यांच्या समोर डॉट बॉल येणं देखील एका कामगिरीप्रमाणे असेल. चांगला फटका खेळताना आपण बघतोय चौकार इथं येताना आपल्याला दिसतोय आणि धाव संख्या पोहोचते 65 धावांवर. चौथं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू झालेले दिसत आहेत. अजूनही 4 चेंडू यायचे शिल्लक. आपल्याला जलसेवा पुरवत आहेत. KS लॉजिस्टिक श्री कुलदीप शर्मा. चला यावेळेस चांगला फटका खेळला होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाही आणि विशाल यांची ही इनिंग इथे संपणार आहे. 13 चेंडूत 45 ताबडतोब धावा विशाल यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि आपण रिप्ले माध्यमातून विशाल यांची विकेट पाहू शकता स्क्रीनवर. पुन्हा एकदा स्टंपच्या अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र ते एलिव्हेशन मिळालं नाही. सीमारेषावर तैनात असलेल्या क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपतायत. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज यांचा. पहिला बॉल डॉट बॉल येतोय हेमंत यांच्या रूपात नवीन फलंदाज. स्कोरिंग कोण करतोय? OUT आउट. मानस यांनी मात्र चांगला झेल टिपलेला आहे आणि हेमंत जास्त मोठी कामगिरी अशी काही करू शकले नाही आपल्या संघासाठी. आल्या हाती परतावं लागेल खाली हाती. आणि आमच्या सोबत इथे सामन्यांचा आनंद घेताना आपल्या भर उन्हात देखील प्रेक्षक आपल्याला दिसत आहेत या शिवतीर्थ मैदानावर. तर या मैदानाची ही एक गोष्ट खूप रोचक असते कायमच. ऊन असो, वारा असो का पाऊस असो, दिवस असो या रात्री असो, प्रेक्षक क्राऊड अतिशय इथे मात्र तुम्हाला कायम बघायला मिळेल. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षकांना सुद्धा बीट केलंय या फटक्याने. चार धावा मिळत आहेत. चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या बघितली होती 69 धावा 4 गडी बाद. पहिल्या चेंडूवरून मात्र इथं चौकार वसूल होतोय. चौकारासोबत संघाची धावसंख्या पोहोचेल 73 धावांवर आणि लक्ष्याच्या मात्र जवळ येतोय. RU11 संघ लक्ष्याच्या जवळ पोहोचत आहे. रिक्वायर्ड रन रेट आपल्याला दिसतोय 12चा. 12 धावांचा रिक्वायर्ड रन रेट. एक बॉलचा तो चौका आलेला अपडेट झालेला नाहीये सांगतो मी. 23 44 23 मध्ये 44 बोललो. काय म्हणताय? अच्छा म्हणजे तो 5चा बॉल तो लास्ट बॉल होता का? 4 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा 4 गडी बाद.
नवीन षटकाची सुरुवात करतील जितू. 24 चेंडूत 48 धावांची आवश्यकता असेल. 12 रन प्रति ओव्हर. यावेळेस चांगला ड्राईव्ह खेळताना आपल्याला दिसते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय क्षेत्ररक्षकाकडून. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील सिंगल धाव पूर्ण होऊन जाईल. बावीस चेंडूत 47 धावा. हा सामना रंगतदार होणार आहे एवढं मात्र निश्चित. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने नक्कीच दबाव वाढेल, परंतु इथं दबावाची नाही तर सकारात्मक राहण्याची गरज आहे. जितू उपाध्याय यांच्याकडनं मात्र आपण चांगली गोलंदाजी बघतोय. 21 चेंडूत 47 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या 3 चेंडूत मात्र 1 धाव खर्च केली आहे. यावेळेस चांगला फटका खेळलेला दिसतोय. फटका जातोय कुठे? प्रेशर रिलीज वाला हा फटका असेल. 6 रन देऊन जाणारा हा फटका असेल. पुन्हा एकदा चांगला फटका येतोय. शेवटच्या चेंडूवरून चौकार इथे वसूल झालेला दिसतोय. तर या षटकात आलेला आहे 11 धावा. एक षटकार, एक चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर आपण बघितला होता एक सिंगल. 11 धावा आलेल्या आहेत. तर समीकरण असेल 18 चेंडूत 37 धावा. तू बसतोय का भैया? 18 चेंडूत 37 धावांची आवश्यकता. योगेश पारिक आपल्याला दिसत आहेत 6 चेंडूत 14 धावा. दुसऱ्या बाजूला जयेश दिसत आहेत आपल्याला 3 चेंडूत 6 धावा. आणि आवश्यक धावगती आहे 12.35. 18 चेंडूत 37 धावा. चला, सामना अतिशय रोमांचक मूड मध्ये, सामना अतिशय रोचक असणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. जयेश असतील स्ट्राईकला पुन्हा एकदा. चांगला फटका खेळला होता. हवाई यंत्राला या फटक्याला पाठवलंय 6 रनांसाठी. षटकार इथे येतोय पहिल्याच चेंडूवर आणि या षटकारासोबत समीकरण होतंय 17 चेंडू 31 धावा. 17 चेंडूत 31 धावा. दमदार आपला असा हा अंदाज दिसतोय. जयेश कुलकर्णी यांनी मात्र पहिल्या चेंडूवर इथे षटकार वसूल करून गोलंदाज श्रेयस याला मात्र बॅकफुटवर ढकललंय. पुन्हा एकदा यावेळेस बॅकफुटला जाऊन पाईन लेगला खेळलाय. फटका जातोय कुठे? पहिले 2 चेंडू 12 धावा वसूल करून घेतलाय. पहिल्या 2 चेंडू मधून 12 धावा आलेल्या दिसत आहेत. समीकरण अतिशय बदलताना आपण पाहतोय.
आणि कुठे ना कुठे मात्र श्रेयस यांचा रिदम बिघडताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर तयार दिसले. चेंडू सोडताना मात्र श्वास सोडला. यावेळेस देखील ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये तेवढा मात्र अचूक कनेक्शन नाही. तिसरा चेंडू डॉट बॉल होतोय. 15 चेंडूत आवश्यक असतील 25 धावा. बॅटेमधून आवाज तर चांगला आला होता, परंतु हा फटका सुरक्षितरित्या मात्र जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एकेरी धाव घेतील. सिंगल सोबत जयेश जातील नॉन स्ट्राईक एंडला. आता स्ट्राईकला येतील योगेश. सामना करतील श्रेयस यांचा. चांगला फटका खेळलेला दिसतोय आणि फटका जातोय कुठे? डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला हा फटका देऊन जाणार 4 रन. आणि या 4 रनांसोबत समीकरण फक्त बदलणार नाही तर सोपं होत चाललेलं आहे. RU11 संघ कुठे ना कुठे या सामन्यात मात्र सरशी करताना दिसतोय, पुढे येताना दिसतोय, आपल्या तराजूचं पारड जड करताना दिसतोय. यावेळेस इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बीट होत आहेत फलंदाज, बीट होत आहेत यष्टीरक्षक. आपल्या ब्राह्मण बंधू भगिनींसाठी एक विशेष सूचना आहे. आपल्याला शासकीय नोकरी मिळवायची असेल तर GCCTBC कॉम्प्युटर टायपिंग ही खूप महत्त्वाची असते. आणि आपल्या संपूर्ण ब्राह्मण समाजासाठी हा कोर्स मोफत मिळणार आहे. तरी याची संपूर्ण माहिती आपल्याला सौ वर्षा पाटील मॅडम यांच्या श्रीकृष्ण टायपिंग इन्स्टिट्यूट, श्रीकृष्ण कॉम्प्युटर्स, विश्वकर्मा व्यापारी संकुल, नयनतारा मॉल समोर आपल्याला इथं त्यांचं ऑफिस आहे. इथं आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल. त्यांचा संपर्क क्रमांक असेल 97 30 36 19 47. या क्रमांकावर आपण मात्र संपर्क करू शकतात नक्कीच. चांगला फटका खेळला होता. क्षेत्ररक्षकापासून दूर. पंचांचा इशारा येतोय. 4 रन. काय समीकरण? 11 चेंडूत 16 धावांची आवश्यकता. आणि एक बाजूला आपल्याला जयेश दिसत आहेत, जे की सध्याच्या घडीला थांबायचं नाव घेत नाहीये. आणि RU11 संघ अतिशय सहजरित्या पोचून जाईल जर जयेश आपल्याला स्ट्राईकला दिसतील तर. आणि सध्याच्या घडीला मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तयार दुसरा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस देखील फटका देऊन जातोय 6 रन. जयेश कुलकर्णी अतिशय दमदार, अतिशय घातक अंदाजात इथं फलंदाजी करताना दिसत आहे. खडे खडे लगा रहे है शॉट बडे बडे. 9 चेंडूत 29 धावांवर पोहोचतायत जयेश कुलकर्णी. आणि अतिशय दमदार अशी ही फलंदाजी त्यांच्या सामन्याला, त्यांच्या संघाला विजयाच्या समीप घेऊन जाताना आपण पाहतोय.
यावेळेस पुन्हा एकदा जोरदार फटका खेळलेला आहे आणि बघा इनिंग संपण्यासाठी अजूनही 3 किंवा 4 मिनिटाचा अवधी शिल्लक आहे. एक्झॅक्ट आम्ही आमच्या स्कोरर मित्राकडून जाणून घेऊ. परंतु जयेश कुलकर्णी त्याची जबाबदारी स्वीकारताना दिसत आहेत. विरोधी संघाला त्याची जबाबदारी स्वीकारायची असते कर्णधाराला, परंतु सध्याच्या घडीला ती जबाबदारी स्वीकारतायत जयेश कुलकर्णी. जोरदार फटके लगावून मात्र संघाला आपल्या विजयाच्या समीप पोहोचवून या सामन्याचा शेवट करायचा मनसुबा त्यांचा दिसतोय. 114 धावा, 4 गडी बाद. चांगला फटका खेळताना दिसत आहेत आपल्याला पुन्हा एकदा योगेश. आणि या सिंगल सोबत 7व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर असतील जयेश. दोन धावांची आवश्यकता. या षटकातला शेवटचा चेंडू जयेश कुलकर्णी पुन्हा एकदा तयार. त्या दरम्यान आपण बघतोय पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडते. स्कोअर टाय झालेला आहे, स्कोअर लेवल झालेला आहे. जिंकण्यासाठी आता फक्त 1 धावेची आवश्यकता जयेश कुलकर्णी. आणि या पटक्यासोबत या सिंगल सोबत RU11 या संघाने मात्र एक मोठा विजय मिळवलेला आहे. 117 धावांचं लक्ष्याचा पाठलाग 7 षटकात 42 चेंडूत पूर्ण केलेला आहे. 117 धावांचं लक्ष्य 6 गड्यांनी हा विजय मिळवलेला आहे RU11 संघासाठी. चला दोन्ही संघांना विनंती करेल लवकरात लवकर मात्र आपण मैदान सोडायचंय आणि पुढचा सामना असेल BN रॉयल्स वर्सेस एकविरा रायडर्स. BN रॉयल्स वर्सेस एकविरा रायडर्स संघ, दोन्ही संघांचा पुढचा सामना असेल आणि सामन्याला सुरुवात करायची. चला पुढचा सामना